स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या विरोधात पोलीस प्रशासनानं आक्रमक भूमिका घेतली आहे। विविध आंदोलनाच्या 23 गुन्ह्यात न्यायालयानं मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे। शेतकऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी आता सराईत गुन्हेगार असं म्हटलं आहे। रविकांत तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रश्नांवर त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहे। त्यापैकी काही आंदोलनात तुपकरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहे। त्यापैकी तुपकरांना 23 प्रकरणांमध्ये कोर्टानं जामीन दिला आहे। आता पोलिसांनी हा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे। रविकांत तुपकरांचा पोलिसांकडून न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात सराईत गुन्हेगार असा उल्लेख करण्यात आला आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। लोकांचा आपल्याला प्रचंड पाठिंबा मिळत असल्यानं सरकार पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला तुरुंगात डांबण्याचा कट रचत असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे।